रामकृष्ण हरी मंडळी, चला तर मग एक वाटी शेंगदाण्यापासून आपण 7 ते 8 दिवस टिकणारी या ठिकाणी शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत। त्यासाठी काय करायचं, एक वाटी शेंगदाणे घ्यायचे, निवडून घ्यायचे। निवडून घेतल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला कढईमध्ये मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर आपण हे शेंगदाणे थंड करायला ठेवणार आहोत। शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण गूळ या ठिकाणी चिरून घेणार आहोत। सारण तयार करण्यासाठी या ठिकाणी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे। शक्यतो करून सेंद्रिय गुळच वापरा। शेंगदाणे थंड झालेले आहेत। शेंगदाण्यावरील टरपल काढून घेऊया। मिक्सरचं भांडं घेऊया, त्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ घालायचा आहे। तसेच 1 चमचा या ठिकाणी वेलची पूड घेतलेली आहे ती घालायची आहे आणि मिक्सरवरती याचे बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे। जाडभरड या ठिकाणी वाटण ठेवू नका, नाहीतर पोळी आपली फुटू शकते। अगदी बारीक वाटण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। मिक्सरवरती या ठिकाणी बघा अगदी बारीक वाटण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने वाटण अगदी बारीक आपल्याला हवं आहे। जास्त जाडसर वाटण या ठिकाणी ठेवू नका, नाहीतर पोळी लाटताना आपली फुटू शकते। तुम्हाला अगदी झूम करून दाखवते, बघा एवढे बारीक आपल्याला वाटण या ठिकाणी करून घ्यायचं आहे। सारण कोरडे वाटते या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि ओलसर सारण या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पोळी 7 ते 8 दिवस टिकवायची असेल तर यामध्ये पाण्याऐवजी तूप घालू शकता। शेंगदाणा पोळीबरोबर खायला 3 ते 4 महिना टिकणारी तीळ आणि या ठिकाणी खोबऱ्याची चटणी तयार करून घेणार आहोत। 1 वाटी या ठिकाणी तीळ घेतलेला आहे, मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी 1 वाटी खोबरे घेतलेले आहे, ते खोबरेही या ठिकाणी अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शक्यतो करून तीळ खोबरे तुम्ही भाजून घ्या, यामुळे बरेच दिवस आपली ही चटणी टिकण्यास मदत होते। आता खोबरे थोडेसे भाजून झाले की यामध्ये पाव वाटी लसूण घेतलेला आहे, तो लसूण घालायचा आहे आणि 1-2 मिनिटं लसूणही चांगला खोबऱ्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता लसूण आणि खोबरं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। 2 चमचे धने घेतलेले आहेत, धने हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत, जिरेही आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। सर्व मिश्रण आता थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामधून सुरुवातीला आपल्याला खोबरे आणि लसूण या ठिकाणी बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तीळ, जिरे आणि धने आपल्याला ओबडधोबड पल्सवरती या ठिकाणी बारीक करून घ्यायचे आहे। जास्तीचं बारीक पावडर आपल्याला करायची नाही आहे, ओबडधोबड या ठिकाणी बारीक वाटण करून घ्यायचं आहे। सुरुवातीला खोबरंही आपण मोठेच या ठिकाणी वाटण तयार करून घेणार आहोत, अगदी बारीक वाटायचं नाही आहे। खोबरे या ठिकाणी वाटून झालेले आहे, बघा अगदी बारीक वाटलेले नाही आहे, थोडेसे कण यामध्ये खोबऱ्याचे दिसत आहेत। अशा पद्धतीनेच आपल्याला खोबरे वाटण करून घ्यायचे आहे। एका बाउलमध्ये आता आपण काढून घेणार आहोत। धने, तीळ, जिरे या ठिकाणी आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून जाडेभरडे याची पावडर तयार करून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने जाडेभरडी पावडर तयार करून घेतलेली आहे। आता खोबऱ्यावरतीच ही पावडर काढून घेऊया। आता या ठिकाणी पाव वाटी चटणी घेतलेली आहे, लाल तिखट, ते लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ आणि खोबऱ्याची या ठिकाणी चटणी बनवून तयार झालेली आहे। एकही थेंब तेल न घालता या ठिकाणी आरामात ही चटणी 3 ते 4 महिने टिकते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुमची चटणी कशी बनलेली आहे। आता शेंगदाण्याच्या पोळीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया। यासाठी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊया। 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी काही तेल कडवून घातलेलं नाही आहे, अशा पद्धतीने थंड तेलच घालायचं आहे। तेल घातल्यानंतर पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं पाणी घालून चपातीची कणिक ज्या पद्धतीने आपण मळतो त्या पद्धतीने याची कणिक मळून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं ही कणिक आपल्याला भिजायला ठेवायची आहे। 15 मिनिटं झालेले आहेत, कणिक अगदी मऊसूद या ठिकाणी भिजली गेलेली आहे। छोटा गोळा घ्यायचा आहे, याची पारी तयार करून घ्यायची आहे। पारी तयार करून घेतल्यानंतर शेंगदाण्याचे जे सारण तयार करून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला हे सारण
या कणकेमध्ये चांगले पॅक करून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने पुरणपोळीचा गोळा आपण तयार करतो त्या पद्धतीनेच या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्याशा हाताने आपल्याला याची लाटी लाटून घ्यायची आहे। जास्त दाबून या ठिकाणी लाटी लाटू नका, नाहीतर शेंगदाण्याचे सारण बाहेर येऊ शकते। अगदी हलक्याशा हाताने या ठिकाणी लाटी लाटून घेऊया। जास्त पातळी नाही किंवा अगदी जाडसरही नाही आहे। चपातीला ज्या पद्धतीने आपण लाटी लाटतो त्या पद्धतीनेच लाटी या ठिकाणी लाटून घ्यायची आहे। लाटी लाटून झालेली आहे बघा, अगदी जाडसरही नाही किंवा अगदी पातळी नाही आहे। तवाही गरम झालेला आहे। तव्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे आणि तयार करून घेतलेली जी आपण पोळी आहे ती या तव्यावरती घालायची आहे। अगदी खरपूस मध्यम आचेवरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। पोळी भाजताना या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे। तूप लावून या ठिकाणी खरपूस पोळी या ठिकाणी भाजून घेते। टम्म अशा आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या फुगतात आणि तुपामध्ये या शेंगदाण्याच्या पोळ्या खायला तर खूपच भारी लागतात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। बघा, अगदी टम्म अशा ह्या पोळ्या फुगल्या जातात आणि कुठेही पोळी आपली या ठिकाणी फुटत नाही आहे। अशा पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घेते। सर्व पोळ्या तयार करून झालेल्या आहेत आणि या ठिकाणी चटणीही बनवून तयार झालेली आहे। माझी जर रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।